नायकांच्या एका म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या बॅगा नक्की होत्या, पण एकनाथ शिंदेसाहेब सलग 8-8 दिवस घरी न जाता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला आहे त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे की वैभव नाईक साहेबांना सवयच नसतात. तर वैभव नाईक त्यांचे नेते 2 तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपड्याची बॅग असणं हे अभिप्रेतच नाही. परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण मोठे होतो की कदाचित वैभव नाईकांची भूमिका असावी आणि त्यांच्या त्यांना खुश ठेवायचं. एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर युबीडीचे पक्षप्रमुख त्यांना 100 मार्क्स देतील असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा आणि त्या भूमिकेतनं कालची नैराश्यातनं वैभव नाईकांनी पत्रकार परिषद घेतली. ते 53 सभा करणारे एकमेव नेते आहेत. 2 ते 3 रोड शो त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो, काही ठिकाणी 7-7, 8-8 सभा असल्यामुळं मुक्कामाला जात असताना आपल्याला देखील माहिती कपडे न्यावेच लागतात. कपडे काय आपण टांगून नेऊ शकत नाही. पण वैभव नाईकांनी काल जो एक शोध लावला आहे की त्या बॅगेमध्ये पैसे होते, शिंदेसाहेब पैसे घेऊन आले, पण वैभव नाईक हे विसरले की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती सिंधुदुर्गावर आली होती ते वैभव नाईकांच्या मतदारसंघामध्ये देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक घरांना छत निर्माण करून दिलं आणि ते घरांवरचं छत नव्हतं. तर वैभव नाईक यांची पॉलिटिकल जी काही व्यक्तिमत्व आहे ते तसंच राहावं हा केलेला एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रयत्न होता. वैभव नाईकांवर कुठेही नैसर्गिक आपत्तीमध्ये फिरले नाही किंवा लोकांना मदत केली नाही अशा पद्धतीचा आक्षेप येऊ नये पण एकनाथ शिंदेसाहेबांनी जीव तोडून वैभव नाईकांसाठी देखील त्यावेळी मदत केलेली होती. पण काही लोक हे विसरतात. हे कोकणाचं दुर्दैव आहे आणि ज्या नेत्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व टिकवण्यासाठी वैभव नाईकांना मदत केली त्या नेत्यावर आज अशा पद्धतीचं कोणतरी बोलतंय म्हणून हीन दर्जाचे आरोप करणं याच्यामध्ये प्रचंड राजकीय अपरिपक्वता वैभव नाईकांची समोर आलेली आहे. जो नेता 8-8 दिवस फिरतो, प्रचारामध्ये व्यस्त असतो, त्याच्याच कपड्याच्या बॅगा त्याच्याबरोबर असू शकतात. जे नेते घरातनं बाहेरच पडत नाही त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माणच होत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळं त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही, पैसे वाटण्याची आवश्यकता नाही. कार्यकर्ते हेच त्यांचे पैसे आहेत, कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे. कार्यकर्ते जे त्यांच्यावर प्रेम करतात ते आज निवडणुकीला भारावून त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि मालवण नगरपालिकेमध्ये वैभव नाईकांचं पॅनल हे 3 नंबरला जाणार आहे. म्हणून ह्या सगळ्या नैराश्यातनं केलेला आरोप आहे त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो आणि वैभवजींना एक विनंती करतो की राजकारण होतच असतं. काल मी माझ्या भाषणात देखील रत्नागिरीमध्ये सांगितलं, पण विरोधात असताना देखील जी लोकं आपल्याला मदत करतात त्याची कुठेतरी जाण आपल्या हृदयाच्या कुठच्यातरी छोट्याशा कोपऱ्यामध्ये असली पाहिजे. एक मित्र म्हणून त्यांना माझी विनंती आहे. राजकारण होतच राहतं आणि वैभव नाईक आमच्यासोबत आले नाहीत याचा कधीही राग एकनाथ शिंदेसाहेबांनी मनात न ठेवता त्यांना पाहिजे त्या पद्धतीची मदत विकासाच्या कामातनं केलेली आहे. त्याच्यामुळे वैभव नाईकांनी थोडं मागचा विचार करून बोललं असतं बरं झालं असतं, पण त्या विचारांचा पण नाईलाज आहे. त्यांच्या युबीडीच्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात नाही हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करणं क्रमप्राप्त आहे. पण आपण कोणावर टीका करतोय याचं थोडं भान असलं पाहिजे. ज्यांना आपल्याला मदत केली, जो आपल्या वाईट प्रसंगाच्या वेळी उभा राहिला आहे त्याच्याबद्दल नक्कीच आपल्या कुठंतरी मनामध्ये आदर असला पाहिजे हे मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं आहे. आणि वैभव नाईकांनी जे आरोप केलेले आहेत ते भादांत खोटे आहेत. आमचा नेता म्हणजेच आमचे एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यावेळी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांना पराभवाला सामोरं जावं लागतं. यासाठी कदाचित युबीटीच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळं वैभव नाईकांनी असं वक्तव्य केलं असेल, पण वैभव नाईकांना हे बोलण्याचा अधिकार नाही. वैभव नाईकांनी पराभव स्वीकारल्यानंतर जे काय मालवणमध्ये संपर्क ठेवायचा होता तो न ठेवल्यामुळे ते पराभवाला सामोरं जाणार आहे आणि त्याचं खापर कोणावर तरी फोडलं पाहिजे म्हणून ज्या शिंदेसाहेबांच्या कपड्याच्या बॅगा होत्या त्या पैशाच्या बॅगा होत्या हे सांगून TRP मिळवण्याचा आणि ब्रेकिंग देण्याचा हा केवळ मोठा प्रयत्न आहे.